नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 14 मे 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत. यामध्ये आपण खूप महत्त्वाचे 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊयात. आणि कालचा पहिला प्रश्न होता, तर बेकायदेशीर बांगलादेशींना पकडण्यासाठी कोणत्या शहरामध्ये ऑपरेशन फेसवॉश राबवले जात आहे? तर नवी दिल्ली यानंतर भारताच्या राज्यसभेचे पहिले अधिवेशन कोणत्या दिवशी पार पडले? तर 13 मे 1952 या दिवशी. यानंतर भारतातील पहिले वेस्ट टू वाईल्ड लाईफ पार्क कोणत्या शहरात बांधले जाणार आहे? तर नोएडा या शहरामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, तर स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्योती योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर केरळ या राज्यामध्ये. यानंतर आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शन म्हणजेच इमडेक्स आशिया 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते? तर सिंगापूर यानंतर हेअर ऑफ ड्रोन कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर इस्रायल या देशाने. यानंतर महाराष्ट्र आणि कोणत्या राज्यामध्ये तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे? तर मध्य प्रदेश यानंतर महाराष्ट्रातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा किती फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आलेला आहे? तर 91 फूट. किती? तर 91 फूट. यानंतर कालचा 9वा प्रश्न होता, तर कोणत्या राज्यामध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर उत्तर प्रदेश यानंतर कालचा शेवटचा प्रश्न, तर कोणत्या उद्योग समूहाने देशात पहिल्यांदाच हायड्रोजन ट्रकचा वापर केलेला दिसून आला? तर अदानी समूहाने. यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात. आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, 2018 नंतर निपाह विषाणूचा 7वा रुग्ण अलीकडेच कोठे आढळला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, केरळमध्ये. कोठे? तर केरळमध्ये आढळला. तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केरळ सरकारने राज्यातील मलप्पुरम जिल्ह्यात निपाह विषाणूचा नवीन प्रादुर्भाव झाल्याची पुष्टी केलेली आहे. तर मित्रांनो, जिल्ह्यातील एका 42 वर्षीय महिलेला विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही पुष्टी झाली. तर यानंतर 2018 मध्ये पहिला रुग्ण आढळल्यानंतर राज्यामध्ये निपाह विषाणूचा हा 7वा प्रादुर्भाव आहे. यानंतर पुढील माहिती, तर निपाह हा एक झुनोटिक आजार आहे ज्याचा मृत्यूदर खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. तर जगामध्ये निपाह विषाणूचा पहिला रुग्ण 1999 मध्ये मलेशियातील सुंगाई निपाह गावामध्ये डुक्कर पाळणाऱ्यांमध्ये आढळला होता. तर सुंगाई निपाह गावातून पहिल्यांदाच याची नोंद झाली असल्याने त्याला निपाह विषाणू असे नाव देण्यात आले आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, केरळविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. सध्याचे मुख्यमंत्री पी विजयन आणि सध्याचे राज्यपाल आहेत तेथील राजेंद्र आर्लेकर. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर अलीकडेच कोणती विधानसभा पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली विधानसभा बनणार आहे? तर मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, दिल्ली विधानसभा. कोणती आहे ती? तर दिल्ली विधानसभा. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर दिल्ली विधानसभा ही पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली विधानसभा बनणार आहे. तर दिल्ली विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष विजेंदर गुप्ता आणि दिल्लीचे सध्याचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी 12 मे 2025 रोजी दिल्ली विधानसभा संकुलात 500 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी नुकतीच संयुक्तपणे केली आहे. तर सौर ऊर्जा उत्पादनात दिल्लीसाठी ही आणखी एक कामगिरी असणार आहे, हे लक्षात ठेवा. यानंतर पुढील तिसरा प्रश्न पाहूया. तर तिरंदाजी विश्वचषक 2025 स्टेज 2 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, शांघाय चीन. कोणत्या? तर चीन या देशामध्ये आयोजित करण्यात आला. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर चीनमधील शांघाय येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषक 2025 स्टेज 2 मध्ये भारतीय तिरंदाजांनी
2 सुवर्ण पदके, 1 रौप्य पदक आणि 4 कांस्य पदके जिंकून दक्षिण कोरियानंतर दुसरे स्थान पटकावलेले दिसून आले. तर दक्षिण कोरिया किंवा कोरिया प्रजासत्ताकनेही 7 पदके जिंकली, परंतु पदक तालिकेत अव्वल म्हणजेच पहिले स्थान पटकावले. तर भारताच्या 2च्या तुलनेत 5 सुवर्ण पदके जिंकली आहेत. तर अशा प्रकारे भारत पदक तालिकेमध्ये दक्षिण कोरियानंतर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला दिसून आला. यानंतर मित्रांनो महत्त्वाची टीप पाहून घेऊयात आपण. तर 2025च्या तिरंदाजी विश्वचषकाचा दुसरा टप्पा 6 ते 11 मे 2025 दरम्यान चीनमधील शांघाय येथे पार पडला आणि 2025च्या तिरंदाजी विश्वचषकाचा तिसरा टप्पा हा 3 ते 8 जून 2025 दरम्यान तुर्कीतील अंताल्या येथे होणार आहे. ठीक आहे. यानंतर मित्रांनो चौथा प्रश्न पाहूया. तर 2025 मध्ये कोणत्या तारखेला 8वा संयुक्त राष्ट्रांचा जागतिक रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 12 ते 18 मे 2025 या दरम्यान. केव्हा? तर 12 ते 18 मे 2025 या दरम्यान. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 12 ते 18 मे 2025 या कालावधीमध्ये संयुक्त राष्ट्रांचा 8वा जागतिक रस्ता सुरक्षा सप्ताह या थीमसह साजरा केला जात आहे. तर मित्रांनो थीम कोणती? तर मेक वॉकिंग सेफ अँड मेक सायकलिंग सेफ ही थीम आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO आणि त्यांचे भागीदार मे 2025 मध्ये पदचार्याच्या आणि सायकल स्वारांच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करून संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या 8व्या आवृत्तीचे आयोजन करत आहेत. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्नाकडे वळूयात आणि पुढील प्रश्न आहे तर जनता की कहाणी मेरी आत्मकथा हे बुक सध्या कोणी लिहिले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बंडारू दत्तात्रय यांनी. कोणी? तर बंडारू दत्तात्रय यांनी. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जनता की कहाणी मेरी आत्मकथा हे पुस्तक बंडारू दत्तात्रय यांनी लिहिले आहे. तर मित्रांनो ते भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री देखील आहेत. तर यानंतर या आत्मकथेमध्ये त्यांनी आपल्या बालपणापासून ते राजकारणातील प्रवास, सामाजिक कार्य आणि जनतेच्या हितासाठी केलेल्या कार्याचा सखोल उहापोह केलेला आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 6वा. तर 36 फॉर 36 प्रोग्राम कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी ओडिशा या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? तर ओडिशा या. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ओडिशा सरकारने 2036 पर्यंत राज्याच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त 36 फॉर 36 या प्रोग्रामची घोषणा केलेली दिसून येते. तर या अंतर्गत उद्योग, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण इत्यादी क्षेत्रांतील 36 महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवले जाणार आहेत. तर मित्रांनो राज्याचे उद्दिष्ट 2036 पर्यंत $500 अब्ज अर्थव्यवस्था बनवणे हे आहे. तर या प्रश्नाचे आपण महत्त्वाचे स्टॅटिक जीके पाहून घेऊया. तर 36 फॉर 36 प्रोग्राम ओडिशा सरकारने 2036 पर्यंत $500 अब्ज अर्थव्यवस्था साध्य करण्यासाठी सुरू केले आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा. तर मित्रांनो जगातील सर्वात उंच बांध कोठे बांधण्यात येत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चीनमध्ये. कोठे? तर चीनमध्ये बांधण्यात येत आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो शुआंगजियांगकोउ धरण हे चीनच्या सिचुआन प्रांतातील डाडू नदीवर बांधले जात आहे. तर 315 मीटर उंचीचे हे धरण पूर्ण झाल्यावर जगातील सर्वात उंच धरण ठरणार आहे. तर या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे जलविद्युत निर्मिती, पूर नियंत्रण आणि नदी व्यवस्थापन असा. तर 2025 मध्ये धरणाने जलसंचयन सुरू केलेले दिसून येते. यानंतर मित्रांनो या प्रश्नाचे शॉर्टमध्ये स्टॅटिक जीके. तर शुआंगजियांगकोउ धरण चीनच्या सिचुआन प्रांतात 315 मीटर उंचीचे जगातील सर्वात उंच धरण ठरणार आहे. यानंतर 8वा प्रश्न. तर वर्ल्ड स्क्वॅश चॅम्पियनशिप 2024-25 चे आयोजन नुकतेच कोठे करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए अमेरिकामध्ये करण्यात येणार आहे. कोठे? तर अमेरिकामध्ये. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो 2024-25 ची वर्ल्ड स्क्वॅश चॅम्पियनशिप 9 ते 17 मे 2025 दरम्यान शिकागो अमेरिका येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा, तर 72वी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन नुकतेच कोणत्या राज्यामध्ये करण्यात येत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी तेलंगणा या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? तर तेलंगणा या राज्यामध्ये. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 72वी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन भारतातील तेलंगणा राज्यामध्ये करण्यात आलेले आहे. तर ही स्पर्धा 7 मे ते 31 मे 2025 दरम्यान हैदराबाद या शहरामध्ये विविध ठिकाणी पार पडत आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तर गाचीबौली स्टेडियम मध्ये उद्घाटन समारंभ झालेला असून अंतिम फेरी 31 मे रोजी हिटेक्ट एक्झिबिशन सेंटर येथे होणार आहे. तर या स्पर्धेमध्ये 108 देशांचे प्रतिनिधी सहभागी झालेले आहेत. तर स्टॅटिक जीके पाहूयात या प्रश्नाचे. तर 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे 7 ते 31 मे 2025 दरम्यान आयोजित केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा, तर भारत बौद्ध केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेले आहे. कोठे? तर नवी दिल्लीमध्ये. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 10 मे 2025 रोजी केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी नवी दिल्लीच्या इंडिया हॅबिटेट सेंटरमध्ये भारत बौद्ध केंद्राचे उद्घाटन केलेले आहे. तर यानंतर या केंद्रामध्ये भारतीय कला, संगीत, इतिहास आणि तत्वज्ञान यांवरील सुसंगत साहित्य उपलब्ध असून भारतीय सांस्कृतिक आणि नागरी वारसा समजून घेण्यासाठी हे केंद्र महत्त्वाचे आहे. तर स्टॅटिक जीके वन लाईन मध्ये, तर भारत बौद्ध केंद्राचे उद्घाटन 10 मे 2025 रोजी नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे झाले. यानंतर मित्रांनो एक प्रश्न आपण आज एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्नाकडे लक्ष द्या. तर प्रश्न आहे 11वा, तर खालीलपैकी कोणत्या देशाने गोल्डन व्हिसा लॉन्च केलेला दिसून आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए व्हिएतनाम या. कोणत्या? तर व्हिएतनाम या. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर व्हिएतनामने 2025 मध्ये 10 वर्षांचा गोल्डन व्हिसा कार्यक्रम सुरू केलेला आहे, ज्याचा मुख्य उद्देश आहे जागतिक गुंतवणूकदार, व्यावसायिक आणि कुशल कामगारांना आकर्षित करणे. तर या दीर्घकालीन व्हिसामुळे व्हिएतनाममध्ये राहण्याची, काम करण्याची आणि गुंतवणूक करण्याची संधी मिळते, ज्यामुळे देशाच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळते. यानंतर वन लाईन मध्ये स्टॅटिक जीके, तर व्हिएतनामने 2025 मध्ये 10 वर्षांचा गोल्डन व्हिसा कार्यक्रम सुरू केला आहे. तर गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, कोणत्या उद्योग समूहाने देशामध्ये पहिल्यांदाच हायड्रोजन ट्रकचा वापर केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि प्लीज उत्तर येत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.